तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट गडिंग्लजमधनं. काय आलं आहे, मागच्या टायमाला आम्ही गेलो होतो गोव्याला आणि गोवा गडिंग्लज जो रोड आहे की नाही, म्हणजे गडिंग्लज तिथनं संकेश्वर ह्या रोडवर की नाही डाव्या साईडला आणि येताना उजव्या साईडला हॉटेल रविराज म्हणून एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. मस्त आहे, अशी थीम गावाकडली थीम केलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर असे दोन पुतळे ठेवलेले आहेत आपल्या इंडियाचे जे क्रिकेटर्स आहेत त्यांचे. लहान मुलांसाठी बसण्याची व्यवस्था वगैरे उत्तम आहे आणि कराओके सिस्टीम चालू असते, गाणी वगैरे म्हणत असतात तिथं. त्यामुळं त्याचाही आपण मनमुराद आनंद तिथं घेता येत असतो. असं आतमध्ये गेल्यानंतर थोडी क्रिकेटची थीम त्यांनी केलेली आहे, सगळे स्टम्प्स वगैरे सगळं. आणि त्यात वेगवेगळे असे सुरमई, तवा फ्राय, प्रॉन्स, पॉम्पलेट, बोंबील हे सगळे फिशचे आयटम त्यांच्याकडे मिळत असतात. क्वालिटी त्यांची आम्ही खाल्ल्यानंतर खूप छान वाटली आम्हाला, म्हणून त्याच्यासाठी खास हा ब्लॉग मी तयार केला. उत्तम होती, नियोजन सगळं असं सहज जाता जाता आम्ही केलं होतं आणि त्यामुळं आम्हाला ते हॉटेल भेटलं. मी होतो, आमचे मित्र सयाजीराव होते, बाकी आमचे आकाशराव इंजिनियर साहेब होते, सुयोग रानबरे, त्यानंतर तलाठी साहेब आमचे आणि आकाश केंबळे, असे आम्ही सगळीजण गेलो होतो गोव्याला. मस्त असं ताटामध्ये 2 प्लेट मटण, भाकरी वगैरे खतरनाक असत्या, तांबडा पांढरा रस्सा असतोय, सोलकडी असत्या, खिमावाटी असत्या. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. ही सगळीजण ॲक्च्युली गेली होती गोव्याला, मी पण गेलो होतो गोव्याला, पण आमची योगायोगानं संकेश्वरच्या तिथं भेट झाली. मग संकेश्वरपासून पुढं गेल्यानंतर गडिंग्लजच्या तिथं हे हॉटेल आहे, मग तिथं जाऊन आम्ही मस्तपैकी असं जेवणाचा आस्वाद घेतला. आमच्या आकाशराव बघा कशाचे यथेचे दणका द्याल्यात, हायगे करत नाहीत त्यांना. आणि कसं मटण दिलं की त्यांनी तुटत नाहीत हो, सोडतच नाहीत, हायगेच करत नाहीत त्यांनी. मटण म्हणजे त्यांच्यासाठी जीवगी प्राण हो. त्यात सयाजीराव म्हटले मी डाएट पाळणार आहे, त्यामुळे तिथं मटण आळणी सूप घेतलं. त्यात असे मस्तपैकी मटणाचे 4-5 नमुन्याचे पीस मस्त होते आणि आळणी होतं. आणि हे माझं ताट, मी तिथं खडकी कोंबडीचं मटण ट्राय केलं होतं. भाकऱ्या 2, खडकी कोंबडीचा रस्सा, मस्तपैकी तांबडा रस्सा मटणाचा आणि पांढरा रस्सा आणि खडकीचं मटण घेतलेलं. खडकीचं मटण तर ते लय भारी होतं. असं काय पूर्ण खडकी नव्हती कोंबडी, 70-30 होती, पण ठीक आहे, हरकत नाही. तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो. चिकन खाण्यापेक्षा ते खाल्लेलं बरं म्हणून आम्ही ते खाल्लो. खडकीचा रस्सा पण त्यांचा अप्रतिम होता. सगळं जेवण झाल्यानंतर मस्त राईस घेतला, जिरा राईस घेतलेला. जिरा राईसमध्ये आम्ही मग सगळेजण शेअर करून घेतलं. ॲक्च्युली तिकडं 5 जण बसलेत आणि इकडं आम्ही ह्या साईडला 2 जण बसलो आहे. त्यात जागा कमी होती, त्यामुळं आम्ही एका साईडला बसलो, तिने एका साईडला बसलीत. हे बघा कसा रस्सा प्याला आहे, हे करताय का बघा. इंजिनियर साहेब तर काय तो सुट्टीच देत नाहीत. स्विग्या म्हटला आहे क्वालिटी 1 नंबर आहे. आणि तलाठी साहेब बघा की नॉनव्हेजच्या ताटात कधी खाणार नाहीत, शाकाहारी मात्र त्यांना नाही लागते, त्यामुळे तिने 1 नंबर दणका द्यायल्यात. शाकाहारी जेवण त्यांना नाही आवडते, त्यामुळे त्यांनी शाकाहारी जेवण खात असतात. पण आम्ही सगळे मित्र मांसाहारी असल्यामुळं पण ते आमच्या संकट असतात, असं काय नाही. रस्सा बिस्सा अगदी उचलून पिला. रस्साची क्वालिटी पण 1 नंबर होती. पांढरा रस्सा म्हणा, तांबडा रस्सा म्हणा, रश्श्याची क्वालिटी खरंच चांगली होती. सोलकढी पण उत्तम होती. भाकरी विक्री असे गरम गरम भाकऱ्या दिल्या होत्या त्यांनी आणि सोबत दही कांदा वगैरे होता, त्यामुळे काही विषय नाही. बरं, पीस प्रॉपर शिजले होते. पीस पण म्हणजे असं विषय नाही, पीस अतिशय चांगली शिजले होते पीस. त्यामुळं काय एवढं नावं ठेवण्यासारखं काय हॉटेल नाही आहे ते. तुम्ही पण कवा गेला असता तिकडं त्या साईडला, तुम्हाला म्हणजे सजेशन देतो की बाबा असं हॉटेल रविराज आहे, तिथं जाऊन तुम्ही त्या अशा जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. आपण काय पेड प्रमोशन वगैरे कधी केलंच नाही आत्तापर्यंत आणि ह्याच्या पुढं पण आपण काय करणार नाही, त्यामुळं काय एवढा विषय नाही हो. आपण कसं असते, जिथं क्वालिटी जेवण आहे की नाही तिथं आपल्याला लागते, आणि जिथं क्वालिटी जेवण आहे म्हटल्यानंतर आपला ब्लॉग व्हायलाच पाहिजे, त्यामुळे काही विषय नाही. मग असं मस्तपैकी सगळं जेवण बिवण झाल्यानंतर की नाही माया ताटाला असं मस्त मसाले राईस आला. म्हणजे ताटा जरा जो राईस असतो की नाही तो आला हो. बाकीच्यांनी जिरा राईस वगैरे घेतला होता काहीजण. मस्त असं मग भात वेद घेऊन त्यामध्ये जरा रस्सा विसा टाकला, जरा गावठी पद्धतीचा रस्सा टाकला, कुचकरलं राव. कुठं गोव्या साईडला असलं जेवण मिळत नाही, काही नाही. आपण आपल्या पद्धतीनं कोल्हापूरचं जेवण कवा बी चांगलं, तुम्ही काय बी म्हणा. काय कुठेही काय गेलासा काही नाही, सगळा बोक्याचाच मारा. चटणी नावाचा प्रकार नाही, काही नाही. त्यामुळं असं जेवण यथेचे जेवलं आम्ही आणि मस्तपैकी नाही शेवटला अगदी ताट पाक कोरं करून टाकलं, म्हणजे सगळं संपवलं.
कारण का आपलं नेहमीची खासियत आहे की जेवण चांगलं म्हणजे ताट रिकामं आणि करायलाच पाहिजे. बरं तिथं एक विषय काय माहिती आहे काय, जेवण झाल्यानंतर बिल आहे ते बाहेर यायचं आणि दाखवायचं काय, आणि मस्तपैकी असे त्यांच्याकडनं सगळं आईस्क्रीम फ्रीमध्ये घ्यायचं. ही सिस्टीम आहे तिथं. त्यामुळं तुम्ही की नाही तिथं गेलासा तर आईस्क्रीम बी खावा, जेवणाचा बी आस्वाद घ्या आणि मस्त आणि यथेच्छ राहावा. कारण का अहो, आईस्क्रीम मिळते राव फुकट. आईस्क्रीम मिळाल्यावर सोडायचं होय, खायचं दाबून.